आणि वेगवेगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट अशा प्रत्येक टप्प्यावर आपण ज्यांना पाहतो ते म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या माहितीचे जयवंत वाडकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि या सिनेमातून आणखी एक चेहरा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय, तो म्हणजेच जिला आपण बिग बॉस मध्ये देखील पाहिलं, वैजू नंबर 1 मध्ये देखील पाहिलं, ती म्हणजेच आपली सोनाली पाटील. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या सिनेमात आणखी एक खास कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहे, ते म्हणजेच प्रवीण डाळिंबकर. त्यांनी आता इथे जल्लोष साजरा करण्याची सुरुवात केली होती, ज्यांनी थिरकायला सुरुवात केली होती खऱ्या अर्थाने. यांच्या व्यतिरिक्त देखील या सिनेमात आणखी बरेच कलाकार आहेत. विनय धाकडे, प्रियांका उबाळे, शशांक शेंडे, अभिजित चव्हाण, मिलिंद शिंदे ही सगळी कलाकारांची फौज आपल्याला सिनेमातून पाहायला मिळणार आहे. विनय धाकडे, ही सगळी मंडळी आपण पाहणार आहोत. आणि मी फार वेळ घेणार नाहीये, पण मला प्रातिनिधिक स्वरूपात आपल्यापैकी जयवंत वाडकर सर यांना मी विनंती करते की हा जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा प्रवास आणि कसे असोसिएट झालात या सिनेमाशी. नमस्कार सगळ्यांना आणि जय भीम. जय भीम. निशांत हा माझा आधीपासूनचा मित्र आहे आणि बऱ्याच माझ्या 1-2 फिल्मला तो असिस्ट होता आणि त्याने मला सांगितलं की असा रोल आहे करायचा आहे आणि त्यावर विश्वास होता आणि हा एक उत्कृष्ट दिग्दर्शक होणार आहे पुढे आणि नक्कीच त्याला खूप अवॉर्ड्स मिळतील. माझ्यामध्ये नॅशनल अवॉर्ड्स सुद्धा मिळू शकते आम्हाला. त्यामुळे मला खूप मजा आली फिल्म करताना आणि हे सगळेच माझे मित्र आहेत. गौरव असेल, चिन्मयी असेल, सोनाली असेल, सगळेच लोक माझे मित्र आहेत आणि सगळ्यांनी, शशांक शेंडे असेल, मिलिंद असेल, आम्ही सगळेजण म्हणजे 100% काम करणारी लोक निशांतला भेटलो. कारण आम्ही कोणीही डिरेक्टर असो, कुठेही असो, आम्ही आमचा 100% देत असतो. त्यामुळे खूप चांगली लोक तुला मिळाली आणि त्याचं आता तुम्हाला दिसतच आहे. तुम्ही प्रोमोमध्ये सुद्धा सगळ्यांना बघितलंय. त्यामुळे मला वाटतं या सिनेमासाठी सगळ्यांना आणि रोही हॅट्स ऑफ टू यू दिस सॉन्ग. माझ्या भावाचं नेहमीच कौतुक करत असतो मी, आनंदचं. त्यामुळे त्याचा जो आवाज आहे तो आवाज मला नाही वाटत आहे आपल्याला मिळेल, आपल्याला महाराष्ट्रात पुन्हा असा आवाज मिळेल की नाही मला शंका वाटते. पण हा असा आवाज आहे की आवाज तुम्ही बघितला काय आवाज करू शकतं. त्या आवाजावर इतकी लोक थिरकतायत आणि त्यातला जो मर्मबंध आहे त्या गाण्यातल्या बोल निशांतनी खूप छान लिहिले तू आणि ते खूपच छान आहेत. त्याबद्दल सुद्धा निशांत तुझे आभार आणि सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. मी म्हणणार नाही की थिएटरमध्ये येऊन पहा, कारण का हे जे गाणं आहे ना, हे गाणंच नुसतं सगळ्यांना घेऊन येईल थिएटरमध्ये. थँक्यू सो मच. यानंतर विनंती करते किंवा जाणून घ्यायचंय मला गौरव मोरे आपल्याकडून की आज ऑडियन्सला किंवा प्रेक्षकांना आज या व्यासपीठाच्या माध्यमातून काय अपील करशील या सिनेमासाठी. सगळ्यांना सप्रेम जय भीम. मी आता प्रत्येक आपण सिनेमा बनवत होतो, आपण प्रेक्षकांना एवढीच विनंती करतो की तुम्ही सिनेमागृहात या, सिनेमा बघा. कारण कमर्शियल सिनेमा स्वार्थ सिनेमा असतो, पण आपला हा जो सिनेमा आता निशांत लिहिलेला आहे हा सिनेमा प्रत्येकासाठी आहे. म्हणजे तरुणांसाठी आहे, म्हाताऱ्या गोऱ्या लोकांसाठी आहे, जे काय आता भविष्यात मुलं पुढे काय येणार आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी, प्रत्येकाच्या विचारांसाठी हा सिनेमा आहे. आणि निशांतने खूप विचार करून हा सिनेमा लिहिलेला आहे. त्या लिखाणाच्या दरम्यान मी त्यासोबत होतो आणि आमची नेहमी चर्चा असायची. तर मी असं विनंती करेन की सगळ्यांनी एकदा नक्की जा, हा सिनेमा बघा, मला सगळ्यांना प्रचंड आवडेल एवढीच विनंती करेन. आणि अजून एक मला सांगायचं झालं की साहेबांचं गाणं वाजलं, सगळे थिरकले. माझी आठवणीमध्ये एक आता मला नेहमी मी निशांतदाराशी बोलत असतो, पण आता संधी मिळाली तर बोलून घेतो. पहिला आवाज माझ्या कानावर पडला तो साहेबांचा पडला. आम्ही कवाली ऐकायला 22 नंबरला आपल्या पवईला इकडे तिकडे रिक्षाने जायचो, सगळ्या ग्रुपने जायचो, कवाली ऐकायचो. आज आपण सगळे बघतो की आनंद शिंदे साहेब बनलेले आहेत, पण रात्री 8 ते पहाटे 6 पर्यंत गाणं गायचं. आतापर्यंत शिंदे घराण्याने आपल्याला 45,000च्या वर गाणी दिलेली असते. त्यांचा आवाज आला आणि कुठे थिरकू नये असं होऊ शकत नाही. आमचं भाग्य समजतो की तुमचा आवाज आपल्या चित्रपटाला लागलेला आहे, त्याच्यावरती आता वर्षानुवर्ष 100-200 वर्ष चालणार आहे.
त्यामुळे मी शिंदे साहेबांचं खूप मनापासून आभार मानतो की तुम्ही खूप योगदान दिलेलं आहे. तुमचा आवाज, तुमचं गाणं वाजलं तर कुणी असा व्यक्ती नाही की तो फिरकत नाही आजपर्यंत. तुमच्या मनापासून एक खूप छोटा आहे मी तुमच्यापेक्षा, पण खूप आभार मानतो तुमचे मी. धन्यवाद. थँक्यू सो मच. कोरोनानंतर सगळ्यांचं जीवन बदललं आणि जी असुरक्षितता प्रत्येकाच्या मनात दडलेली होती भीती म्हणून, ती आता प्रगट झाली. म्हणजे 2021 नंतर एक वेगळाच काळ आपण बघायला लागलेलो आहोत. म्हणजे अगदी जग मोबाईलवर आलेलं आहे आणि त्यामुळे कुठली पण गोष्ट चटकन रिॲक्शनच्या स्वरूपामध्ये आता आपल्याला बघायला मिळते आहे. आयुष्याला 4G 5G हा स्पीड मिळालेला आहे, त्यामुळे आपला रिॲक्शनचा जो वेळ आहे तो खूप कमी झालेला आहे. हा खूप मोठा तोटा आपण फेस करतो आहोत आणि यातच स्वार्थापोटी राजकारणाच्या नावाखाली एक खूप मोठे सामाजिक स्कॅम सुरू झालेले आहेत. आणि ज्या काही घटना या 5-6 वर्षामध्ये आपण अनुभवलेल्या आहेत, हा त्याचा जिवंत पुरावा आहे. मी खोलात जात नाही, फक्त एकच सांगतो की अशा या सगळ्या घटनांमुळे बिथरलेल्या तरुणाईसाठी हा सिनेमा हा एक जबरदस्त सोल्युशन म्हणून पुढे येणार आहे आणि खऱ्या क्रांतीची सुरुवात या सिनेमामुळे 100% होणार आहे. आपण फ्रेंच राज्यक्रांती बघतो आहोत, अमेरिकन राज्यक्रांती बघतो आहोत. मला असं वाटतं की आता जी महाराष्ट्रात सामाजिक क्रांती होणार आहे, पुढच्या काळामध्ये होणारच आहे. आता अराजकतेचा कळस आपण ऑलरेडी गाठलेला आहे. तो फक्त आणि फक्त जय भीम पॅन्थर या सिनेमामध्ये. आणि अशा ऐतिहासिक सिनेमाचा खऱ्या अर्थाने एक भाग व्हायला मिळणं हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे आणि फक्त बाबासाहेबांची कृपा आहे. आणि इथून पुढे गुगलवर तुम्ही टाकलं की दलित चळवळीच्या संघर्षाची कथा, पॅन्थरची कथा म्हटल्यावर फक्त आणि फक्त जय भीम पॅन्थरच आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे हे सगळे जण जे आहेत ते खऱ्या अर्थाने रिअल हिरो आहेत. यांनी संघर्ष केलाय का असं मी म्हणणार नाही, संघर्ष सगळेच करतात, पण यांनी तप केलेलं आहे आणि त्याचं फळ म्हणून जय भीम पॅन्थर. आणि ही गाडी इथे थांबणार नाहीये. पॅन्थर 1, पॅन्थर 2, पॅन्थर 3 हे आपल्याला 100% अनुभवायला मिळणार. बंधूजींचं विशेष कौतुक, किती द्रष्टे पण असलं पाहिजे. म्हणजे असं म्हणतात की सर भगवान बुद्ध तर भगवानच आहेत, पण बुद्ध ही अवस्था सुद्धा आहे आणि ती जेव्हा तुम्हाला प्राप्त तेव्हा तुम्ही काळाच्या पुढे बघता. त्यामुळे तुम्ही सिनेमा निर्माण करणं हे इतकं मोठं दृष्टिकोन आहे की मला असं वाटतं की तुम्ही खरोखर आद्यक्रांतिकारक आहात. आपल्याला लाभलेला आहे आनंद दादा. इतकं ते संयमितपणे सगळ्या कलाकृतीकडे बघत असतात ना, कारण ती त्यांच्यातली कला खूप अशी आतून पेरलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांचं तप मिळून हा पॅन्थर सुसाट सुटलेला आहे आणि तो आता पुढे असाच घौडदौड करत राहणार आहे. थँक्यू सो मच. मला वाटतं फक्त पण ना निशांतचं खूप कौतुक करायला पाहिजे. प्लीज जोरदार टाळ निशांत, जोरदार टाळ. म्हणजे इतका स्थितप्रज्ञ माणूस, इतका ग्राउंड टू अर्थ माणूस आणि इतका अभ्यासू, खरोखर तत्वज्ञानाचा इतका अभ्यासू तरुण आजकालच्या काळात सापडणं शक्य नाही. या माणसाच्या लेखनातून जे सिनेमे आलेत ना, त्यांना सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. बरोबर ना रोहित दादा? त्यामुळे हा मी ज्याला कधी चिडलेलंच बघितलेलं नाहीये. ऑक्टोबरच्या उन्हाळ्यामध्ये सगळी धावपळ एकटा करत एक तंबूसारखा उभा होता आणि आम्ही कितीही शंका विचारो, कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काहीही गोंधळ हो, हा तितकाच अविचलपणे, इतकाच शांत हसऱ्या चेहऱ्याने सगळ्या गोष्टी सोल्युशन घेऊन ते काम जोरदार वाजवत होता. असा दिग्दर्शक पुढच्या 10 वर्षामध्ये होणे नाही. त्यामुळे त्याने जे सहन केलेलं आहे, सहन करून त्याने जी मात केलेली आहे, जे मिळवलेलं आहे ते या लेखीत उतरलेलं आहे. त्यामुळे जे आतून येताना बॉस ते 100% चालतं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल करणार म्हणजे कमाल करणार. मी आता दादांबद्दल बोलले जातं, मी बोलतो माझा मोठा भाव आहे तो. इमोशनल गोष्ट नाही, आता सांगायला लागते की माणूस कसा तयार होतो. 2 वर्ष सगळं चालू होतं अण्णाचा. मी प्रामाणिकपणे सांगतो, मी त्याचा खूप जवळचा मित्र आहे. त्याच्याकडे घ्यायला कपडे घ्यायला पैसे सुद्धा नव्हते. त्या प्रोसेस मधल्या या माणसाने 1 मिनिट बताया ना, तू कैसा तयार होतो बतायचे सुनने ते उसके तो बोल रहा हूं मैं. तर
आता सगळं चालू होता, मी डोळ्याने बघितलेला आहे. आणि ज्या दिवशी आम्ही निघणार सेलूला शूटिंग करायला, त्या दिवशी आम्ही अण्णाला, मी आणि शशीने राकेशने आम्ही जबरदस्ती त्याला म्हटलं तू जा आणि तू आता नवीन सुरुवात करणार 2 वर्षांनी, तर परत नवीन कपडे घेऊन नवीन सुरुवात कर. तिथून त्यांनी सुरुवात केलेली आहे. सगळ्यांना असं वाटतंय, चांगलं वाटतंय. कारण सांगतो तुम्हाला, आपण स्ट्रगल करतो, ऐका माझं, ऐका मला, आपण स्ट्रगल करतो. सगळ्यांना वाटतं रायटर, 1 मिनिट नको बोलले ते, रायटर डिरेक्टर आहे, बरोबर ना, रायटर डिरेक्टर आहे बाबा, तसं स्ट्रगल वेगळा आहे त्याचा. तिथून इथे आलेला तो सिनेमा इथे घडलेला, आणि इथून पुढे अण्णा दर महिन्याला नवीन कपडे